मी ह्यापूर्वी नेत्यांचं शिवसहाय्यक म्हणून काम केलं, पण आता मी जनतेचं शिवसहाय्यक म्हणून काम करणार आहे। गेली 14 वर्षापासून आमदार संदीप क्षीरसागर यांना साथ देत त्यांचं शिवसहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या सतीश शेळकेंनी आता आमदार संदीप क्षीरसागरांची अखेर साथ सोडली आहे आणि त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे। 14 वर्षापासून सतीश शेळके हे आमदार संदीप क्षीरसागरांसोबत सावलीसारखं होते। त्यांचं शिवसहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिलं। अनेक निवडणुकीमध्ये सतीश शेळके यांनी संदीप क्षीरसागरांना साथ दिली आहे। ते सतीश शेळके आता आमदार संदीप क्षीरसागरांची साथ सोडून शिवसेनेमध्ये गेलेत। नेमकं काय करणार जाणून घेऊया। स्वतः सतीश शेळके आपल्यासोबत आहेत। शेळके साहेब, काय सांगतात, नेमकं काय करणार? 14 वर्षाची साथ सोडली। प्रथमतः नमस्कार सर। आपल्या लोकांच्या न्यूजपेपर आणि लोकांच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी जे आम्हाला प्रसिद्धी दिली त्यामुळे त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो। तसेच आपण जो प्रश्न विचारलेला आहे तर असं वेगळं कारण काही नाही आहे असं, पण मला निवडणूक लढवायची होती जिल्हा परिषदची आणि तो मानस माझ्या मनात होता, त्यामुळे मी हे पाऊल उचललेलं आहे। आता कोणत्या गटातून तुम्ही निवडून राहता, नेमकं कसं पुढचं असणार? मी ह्याच आठवड्यामध्ये कालच्या अनिलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर संसदरत्न श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतलेला आहे मी शिवसेनामध्ये आणि मी धनुष्यबाण ह्या चिन्हावर जिल्हा परिषद राजुरी नवगण गटातून निवडणूक लढवणार आहे। शेळके साहेब, आपण जर पाहिलं तर कुठलीही निवडणूक लागली की अनेक पक्षामधले कार्यकर्ते फुटतात, अनेक नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते फुटतात, अक्षरशः घरातील लोक देखील फुटतात। तुम्ही 14 वर्षे शिवसहाय्यक होतात। यापूर्वी कधी तुम्ही संदीप भायाकडे तुमची अपेक्षा बोलून दाखवली की तुम्हाला निवडणूक लढायची, छोटी असेल, नगरपालिकेची असेल, गावातल्या ग्रामपंचायतीची असेल किंवा मोठी निवडणूक असेल? नाही, मी कधीच अशी अपेक्षा व्यक्त केलेली नाही आत्तापर्यंत। मी ते पंचायत समितीचे सभापती होते त्यावेळेस मी शिवसहाय्यक होतो। जिल्हा परिषदचे 5 वर्षे सभापती होते त्यावेळेस मी शिवसहाय्यक होतो। नंतर जिल्हा परिषद सदस्य, गेली टर्म आमदारकी आणि हे समजा 1-1.5 वर्षापूर्वी आमदार, मी शिवसहाय्यक म्हणून त्यांचं काम केलं आहे। पण आता मी ह्यापूर्वी नेत्यांचं शिवसहाय्यक म्हणून काम केलं, पण आता मी जनतेचं शिवसहाय्यक म्हणून काम करणार आहे। नाही, पण तुम्ही कधी आता ज्यावेळेस त्यांची साथ सोडली तेव्हा त्यांच्याशी शेवटचं बोलणं काय झालं होतं किंवा त्यांनी तुमची मनधरणी करायचा प्रयत्न केला का, की तुम्ही काय अपेक्षा बोलून दाखवली होती? नाही, मी त्यांना काही बोललोच नाही। मनधरणीचा आता विषयच नाही आला काही ह्यातच काहीच नाही। म्हणजे ह्या विषयावर आम्ही काहीच टॉक नाही आमचं कसलं। त्यांना म्हणले का मला निवडणूक लढायची, मग त्यांनी काही नाही, निवडणूक लढवायची हे त्यांना बाहेरून माहीत झालं होतं, मी नाही बोललो कधीच। आणि मी माझं जे मत होतं ते मी माझ्या फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केलं होतं की आमचं ठरलं आहे, आम्ही निवडणूक लढवणार आहे म्हणून। त्यांनी जर त्यांच्या पक्षातून तुम्हाला संधी दिली मला माहीत नाही काही, पण मी अपक्षचं केल्यानंतर मला काही निरोप नाही कोणाचाच। मी म्हणजे सोमवारपर्यंत मी अपक्षच माझं हे केलं होतं, घोषित केलं होतं, परंतु मी ज्या माणसाठी काहीच केलं नाही ह्या आजपर्यंत असे आमचे जिल्हाप्रमुख अनिलदा जगताप साहेब यांनी मला लहान्या भावासारखं म्हणजे हातात हात घातला आणि सन्माननीय शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत माझा प्रवेश घेतला। तो क्षण माझ्यासाठी फार मोठा आहे। त्यांचा निरोप आला असता तर भैयांचा किंवा तुम्ही लढू नका किंवा माझ्या पक्षाला लढतो तुम्ही सोडून असता? नाही, एकदा निर्णय घेतल्यानंतर मी माघारी हे नाही करत, मी जिथं एकनिष्ठतेनेच काम करतो मी। गेल्या 14 वर्षापासून तुम्ही त्यांच्यासोबत आहेत। क्षीरसागर कुटुंबाचं राजकारण तुम्ही अगदी जवळून पाहिलं आहे। मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये। तुम्ही सांगताय की नवगण राजुरीच्या जिल्हा परिषद गटातून तुम्ही उभा असणार आहेत, खूप मोठं आव्हान असणार आहे, कसं सामोरं जायचं? नाही, आव्हान समजा मोठे असेल कारण ते पदांनी मोठे आहेत, नावाने मोठे आहेत, मी एक लहान कुटुंबातला आहे, पण आता शेवटी सगळ्यांची इच्छा असतात ना, निवडणूक लढवली पाहिजे, जिंकली पाहिजे आणि मतदार राजा बंधू आणि भगिनी मला सक्षम पाठबळ देतील ह्या विषयामध्ये आणि मतदानरूपी मला मत देतील, म्हणजे मत देऊन मला सहकार्य करतील व मला विजयी करतील। इतक्या वर्षापासून राजकारणात आहेत, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, कसं प्रचाराचे मुद्दे असतील ज्यावेळेस एकमेकावर टीका होईल त्यावेळेस? नाही, आता मी टीका तर नाही करणार कारण की तेवढी उंची माझी नाही आहे, पण मी विकासाच्या मुद्दे घेऊन मी जाणार आहे। मी तसं कालपासून माझं पार्ट 1 पार्ट 2 चालूसुद्धा केलं आहे। म्हणजे मला MECBचे प्रश्न सोडवायचे आहेत, रस्त्याचे सोडवायचे आहेत आणि वैयक्तिक लाभाचे प्रश्न सोडवायचे, त्यात सगळेच आले वैयक्तिक लाभ, घरकुलापासून ते विहिरीपर्यंत, शेततळ्यापर्यंत असे माझे मुद्दे असतील। तसेच जे काही समजा धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत, नारायणगडापासून तर रामगडापर्यंत, मंगलमूर्ती देवस्थान राजुरी, तुमचं टिपटवाडीचं देवस्थान,
सगळे देवस्थानचा विकास आपल्याला कसं करण्यात येईल. पारगावचं भैरवनाथ आहे, साक्षात साक्षात माता आहे, ह्या सगळ्या देवस्थानचा आपल्याला उद्धार करायचं आहे आपल्याला शासनाच्या मार्फत. तर निश्चितच सतीश शेळके होते 14 वर्षापासून संदीप क्षीरसागरांसोबत होते. आता त्यांची अपेक्षा आहे की त्यांना नवगण राजुरी गटातून निवडणूक लढायची आहे. संदीप क्षीरसागरांचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे, तरी देखील ते या निवडणुकीला सामोरं जातील. अपेक्षा होती त्यांची निवडणूक लढायची म्हणून त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. मात्र कुठल्या तरी पक्षाची साथ असली पाहिजे असं जनतेनं सांगितलं. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे आणि आगामी काळात सतीश शेळके आणि संदीप क्षीरसागर यांच्या दोघांमध्ये ही निवडणूक होणार असल्याचं चित्र पाहायला मिळते. कारण मुकुंद मी अप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.